आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेग कसला विचार करते? संधी चालून आलीये, घे मोठी झेप. बाय. See, if she is not comfortable, तिला फोर्स नका करू. प्लीज गौरीजी, तुम्ही डिसिजन घ्या. हा डिसिजन पूर्णपणे तुमचा असेल. जाईन मी. क्या बात है, इस बात पे सेलिब्रेशन होना चाहिए. पटणकर्स, हाँ? श्वेता वहिनी, मस्त आपण सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवून आणू. हा, चला चला. आता तू एक्सपोला नाही जाणार, तिथून कायमची एक्सपोर्ट होणार. मला माहिती होतं पार्टनर जसा म्हणेल तसं तू निर्णय घेशील आणि तू हो म्हणालीस. आता बिट्टी अगरबत्ती दिल्लीला जाणार, सगळ्यांना माझं नाव कळणार. हो का? पुरे झाली हा तुझी नाटकं. काय ग, आधी काय म्हणालीस मला? काय तर म्हणे माझी आई ना स्पर्धेत भाग घ्यायला घाबरते, माझी आई अमुक तमुक, किती बोललीस मला. अशी आहे का मी? अगं मी ते तुला चिडवत होते, तू रागाने जायला हो म्हणावा म्हणून. हो का आजीबाई? तू कधी कधी बोलतेस ना माझ्या भाल्यासाठी. भाल्यासाठी नाही, भल्यासाठी. हा तेच ते. आता म्हणालीच आहेस ना, तर मदत कर मला. दिल्लीला जायचंय ना, तर मग काय घेऊन जायला हवं, काही नको, सगळं सांगा मला. थंडी पण आहे आता, सांगशील ना? ही बॅग चालेल का ग? म्हणजे कपडे मावतील ना सगळ्यात? आई, किंवा आपण नवीन घेऊया बॅग. नवीन बॅग कशासाठी? ही काय वाईट आहे का? चांगली आहे की. अगं वाईट नाही ग, पण माझी आई कसली तरी ती वुमन झालीये ना. कसली तरी नाही, बिझनेस वुमन असं म्हणतात. हा तेच ते. मग काही विनाकारण खर्च करायचा का? असं खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेले खर्च यशस्वी माणसाला परत रस्त्यावर आणतात, हे कायम लक्षात ठेव. हो आई, आता आपण बॅग भरायची का? खूप सामान भरायचंय आपल्याला. आई मी भरू? आई, विमान केवढं असतं काय माहिती. आपल्याला तर छोटच दिसतो, हो ना? हा, आणि तू खिडकीत बसलीस की खिडकी उघडू नको असा. आणि आभाळात जास्त थंडी वाजेल ना, सूर्य बाप्पा जवळ असला की भाजेल पण. हो का? बापरे, मग नको हात बाहेर काढायला, हो की नाही? हा, अजिबात नाही काढायचा. बरं बिट्टी, मला हे पण सांग बरं का, म्हणजे इथून जाताना कुठले कपडे घालू, मग तिथे प्रदर्शनाला कुठले कपडे घालू, सगळं तूच सांग बाबा. हो बिट्टी, हा तर टेन्शन नाही, मी सांगते तुला. पण बिट्टी, विमानात खूप महाग गोष्टी असतात हा, मग तिथे दंगा करायचा नाही. म्हणजे कुठली तरी वस्तू फोडशील आणि मग मलाच निस्तरायला लागेल. मी फोडेन. हो मग काय मी फोडणार आहे का? तुला भूक सहन होत नाही, आपण एक काम करू, 2 वेळचं जेवण ना एकत्र घेऊनच जाऊ, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. आपण म्हणजे? बिट्टी, तुझे कपडे मी या बॅगेत भरू का ग? म्हणजे तुला ही बॅग आणि मला ही बॅग.
माझे कपडे? आई मी नाही येते. तू एकटी जातीयस. मी आले तर शाळा बुडेल ना माझी. म्हणजे तू नाही येणार आहेस? नाही. मी कशाला तिथे येऊन मी काय करू? मी माझी शाळा बुडवली तर बाई मारतील मला. शिवाय माझी शर्यत पण आहे. मग मी पण नाही जात. तू नाही येणार आहेस ना, तर मी कशाला जाऊ मग? मी सांगते रुद्र सरांना, ते समजून घेतील. ए, किती काना शोधतेस ग? मुद्दाम करतेस ना? तू मला हट्टी म्हणतेस आणि तूच खरी हट्टी आहेस. अगं बिट्टी, काय बोलतेस तू हे? तुला असं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून कशी जाऊ बरं मी? आणि तू तरी राहिलीस का मला सोडून कधी? नाही बघ, मला नाही पटत हे. तू राहशील का माझ्याशिवाय? हा, तुला हवं ते कर तू. मी तुझ्याशी बोलणारच नाही. धर, धर, धर. बिट्टी, अरे बिट्टी बाया, बिट्टी बोल ना ग. मी झोपले. बिट्टी, नको बोलू माझ्याशी. मी झोपले. कळत नाही का तुला? तुला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत मी बाया. मला समर सरांशी बोलायला हवं. काय सांगू श्वेता तुला, मला इतका आनंद झालाय ना. आपली गौरी आता दिल्लीला जाणार. तिच्या कष्टांचं चीज होईल आता. मला एकच भीती वाटत होती की ती नाही म्हणते की काय, पण नाही, झाली एकदाची तयारी. काय तयार झाली? हो. मी नाही तयार झालो पण. काय? हा, मग मी हेड सर्वंट आहे ना, मला विचारलं पाहिजे. कोणी जायचं कोणी यायचं, मला न विचारता कसं काय तयार हो झाली? बरोबर आहे तुझं. नंदाई, बोला. ते गौरी जायला तयार झाली म्हणून या बाईला ठेवलंय काय कामाला? तिला सांगून ठेवा मी हेड सर्वंट आहे, मी चिडलो का मग बेकार असतो, सांगून ठेवा. चंद्या, मग मी कुठे झोपणार? तुला पण झोपावं लागतं पुष्पा मामा. तू जरा थांब ना. ए पुष्पा, तू जा खाली झोप. खाली? ए नाही रे, एवढी थंडी आहे, मी खाली जमिनीवर नाही झोपणार. अरे बाबा, खाली म्हणजे खाली हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन झोप. ये सोफ्यावर एकटा? रुद्र, हे बरोबर करत नाहीयेस तू. तू जातोयस का? ठीक आहे. ये पुष्पा मामा घाबरला. पुष्पा मामा घाबरला. ए टिल्ले, मी कोणालाही घाबरत नाही. ना भूताला घाबरत ना पालीला घाबरत. माझ्या समोर वाघ आला तरी घाबरत नाही मी. खूप स्ट्रॉंग आहे. शाबास. मग आता स्ट्रॉंग मामासारखा जाऊन खाली झोप. मी कोणाला घाबरत नाही, पण तू ना. जातो मी. तुम्ही दोघं मिळून जे मला मामा बनवताय ना, ते कळतंय मला. पण बिट्टी, तूच बघ, तू आईशिवाय झोपू शकतेस का? मला लागेल झोप. तीच बसेल जागत. ती तुझ्यासारखी भित्री आहे ना. ए जा रे बाबा. जातो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. वाटलं आपण दोघं एकटं.
झोपली असेल का बिट्टी? कसली झोपते? मगाशी कितीतरी वेळ रुद्रसरांच्या खोलीचे दिवे चालूच होते. काय करू? बघून येऊ का? आली वाटते इकडे. रुद्रसरांना तरी कुठे जमणार आहे? बिट्टी, पुष्पाजी तुम्ही? हो ते ऍक्च्युली बिट्टीला झोप येत नाहीये ना? मला वाटलंच होतं. नाही ऍक्च्युली ते मला मला वाटलंच होतं. माझ्याशिवाय ती नाही झोपत हो. आलेच मी. अहो नाही गौरीजी ऐका ना, ऍक्च्युली मला झोप लागत नाहीये म्हणून कॉफी हवी होती. देता प्लीज? कॉफी? बरं. प्लीज. थँक्यू गौरीजी. खरं तर तुम्ही अशा अचानक चाललाय ना म्हणून ही वेळ आली माझ्यावर. बाहेर सोफ्यावर झोपावं लागतं हो. तुम्हाला झोप लागली होती का? ते मला बिट्टीची काळजी वाटत होती. ती माझ्याशिवाय कधी झोपत नाही ना म्हणून. हो पण खरं तर मला तुमची काळजी वाटते. का? अहो नाही तर काय, बिट्टी मस्त ढाराडूर झोपली असेल, पण मला असं वाटतं ना की तुम्ही गेल्यावर बिट्टीचं कसं होणार ह्याच्यापेक्षा तुमचंच कसं होणार याची चिंता आहे तुम्हाला, हो ना? म्हणजे तुम्ही बिट्टीवर ढकलताय सगळं, पण खरं तर तुम्हाला सवय नाही ना बिट्टीशिवाय राहायची. नाही असं काही नाहीये. खरं तर दोघींनाही सवय नाहीये. ते आम्ही एकमेकींना सोडून कधी राहत नाही ना म्हणून. आणि तसंही आईच्या कुशीतीचं बाळ नसेल तर आईचा जीव कासावीस होणारच ना. तुम्हाला वाटतंय ती झोपली असेल, पण तसं नसणार. ती नाही झोपणार माझ्याशिवाय. बघा तुम्ही. पार्टनर, तू पुष्पा बाबाला झोपवतोस म्हणजे मला आई आणि त्याला तू. पुष्पा मामा त्याचा झोपेल. तू झोप आता. पण मला झोप नाही आली अजून. येईल झोप. आणि जर आईला कळलं की तू झोपतच नाहीयेस तर आई जाणारच नाही. चालेल तुला? झोप मग शांत. मला अशा मोबाईलवर झोपायची सवय नाहीये ना. पांढऱ्या ढगावर झोपल्यासारखं वाटतंय. आईची आठवण येते मला. मला असं वाटतं आता मला जावंच लागेल आईकडे. आईजवळ झोपायचंय? नाही, पण आई किती रमलेली असली की मला आधी झोपवते, मग झोपते ती. तुला कसं माहिती आई तुला झोपवल्यानंतर झोपते? आई मला झोपवायला लागली की मी पण झोपायचं नाटक करते. म्हणजे ती लवकर झोपते आणि मध्येच एक डोळे उघडून आईकडे बघते. ती झोपली की मग मी पण झोपते. बिट्टी, तुमच्या दोघींमध्ये कोण कोणाची नक्की काळजी घेतं ना ते कळतच नाही. आम्ही दोघं पण. म्हणून तर आईची आठवण येते. आईला तर या गादीत पडल्या झोप लागेल. खूप दमते ना काम करून. मी काय म्हणते, आई पण झोपायला इथे हवी होती. आपण 3 जण माऊल असतो. बिट्टी,
आईसाठी आपण अशीच गादी बनवू. तोपर्यंत तू या ढगावर झोप. हं? आई तुला कसं झोपवते? म्हणजे थोपटते का आई तुला? हो. अच्छा. काय झालं? तुझा जड लागतोय. ते त्यांनी अशी ठेवली होती आणि सापडतच नाहीये. आता माझ्याकडे आलेत. औषधाची बॉटल? काय झालं? अरे कुठल्या औषधाची बॉटल? मी त्याला म्हणतोय की दूध पाहिजे. चंद्रशेठ अहो, मी तुम्हाला दूध मागतोय कधीपासून. बेसिकली काय झालं ना, मला थोडीशी ऍसिडिटी होते, ते म्हणलं दूध पिऊन झोपावं, तर मी कधीपासून चंदूशेठला दूध मागतोय. चंदूशेठ तू दूध मागतो, तुम्ही औषध काय देताय त्याला? दूध 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 फ्रीज मधलं दूध काढून द्या आणि मला एक ग्लास द्या. दूध औषधाचं स्वप्न पडलं वाटतं. तुला पण ऍसिडिटी होते का? नाही रे, बिट्टीसाठी घेऊन लय डेंजर स्वप्न बघितलं. हे आले आणि मला उठवलं आणि म्हणले की हे माझी बाटली कुठे? औषधाची बाटली. मी म्हटलं औषधाची बाटली माझ्याकडे कुठे असेल? डॉक्टरकडे असेल ना. तर मग म्हटलं नाही, शोध तरी पण, ती मला खूप गरजेची आहे, मला पाहिजेच आहे. असं स्वप्न पडतात मला आजकाल. बस झालं तुम्ही. मला पण दूध प्यायला पाहिजे वाटतं. हे घ्या तुमचं औषध. दूध हे असं होतं. थँक्यू. झोपा आता. हो झोपतो. चल. खूप स्वप्न पडायला लागलेत मला. इथे झोपायलाच नाही पाहिजे. जे दूध आहे ना, ते काय अरे ते इथे नाही ठेवायचं ना, ते एवढंच आहे. पार्टनर घ्या. पार्टनर, तुला झोपवल्याशिवाय मी काही आता झोपत नाही. तू केला प्रयत्न पण नाही लागत झोप. आता मला झोप नाही आली तर खरंच आईकडे जावं लागेल. बिट्टी, आता तुला इथेच झोप लागेल. अजून झोप लागली नसेल बिट्टीला. रुद्रसरांच्या खोलीचा काही वेळापूर्वी लाईटही ऑन होता. मी आणू का तिला इकडे? उगाच त्यांना त्रास देत बसेल ती आणि त्यांची झोप नाही होणार. मी आणतेच तिला इकडे. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिवताई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे
चंद्र झोपला ग बाई. गौरीजी, आता बिट्टी सोबत तिची आई नसली ना तरी तिचं पार्टनर आहे. आणि तिचा हा पार्टनर तिला काहीच होऊ देणार नाही. खूप मोठे पाऊल उचलते मी आज. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी असं काही करेन. हे समर सरांमुळे घडून येतंय. पण खरं तर या सगळ्या मागे रुद्र सरांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी बिट्टीला सांभाळायची जबाबदारी घेतली नसती तर हे काहीच शक्य नव्हतं. रुद्र सर किती जीव लावतात ना बिट्टीला, म्हणजे अगदी तिचे वडील असल्यासारखे. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे. कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या, सोबत फुली साता जन्मांची रखरखत्या या वाटेवरती, सावली होईल सुखाची, सावली होईल सुखाची. आता बिट्टी सोबत तिची आई नसली ना तरी तिचं पार्टनर आहे. आणि तिचा हा पार्टनर तिला काहीच होऊ देणार नाही. मला आजपर्यंत जी बिट्टीची काळजी वाटायची ती खूप कमी झाली आहे रुद्र सरांमुळे. देवा, तिला रुद्र सरांचं असंच प्रेम मिळू दे. तू नको काळजी करूस. मला नंदाई म्हणतेस ना तू, मग या आईवर विश्वास ठेव. हा, निश्चिंत मनाने जा. गौरी, खर तर मी असं म्हणतेय तुला, पण का कोण जाणे, तू जातीस म्हटल्यावर मला सुद्धा फार त्रास होतोय ग. चला आता निघूया का? इट्स रिअली गेटिंग लेट. फोन्स येतात, बाकी काही नाही. हा, येस, उशीर होतोय गौरी, आवर लवकर. चला येतो. बाय रुद्र.
परमेश्वरा, पोरीला यश दे आणि सुखरूप खरे घेऊन ये. चला, बरं झालं, कायमची पिढा गेली या घरातून. अरे नंदा हे इथे बस इकडे ये, बस इथे. नंदाई इथे सावकाश बस. सावकाश नंदाई तिला बस इथे. नेहमी सावकाश सांगत सावकाश असतो. सावकाश. हे मी सांगत असतो वेळेवर मेडिसिन घेतलेच नसतील. आज लाडू वळत बसले. राजन काका, तू पॅनिक नको होस. शुगर लो झाली, बाकी काही नाही. अरे हो, पण आता आलं ना अंगाशी. चंदू दादा, फ्रीज मध्ये हे औषध कोणी ठेवलं? ते ना, ते डायबिटीसचं औषध आहे. समोर दादांना डायबिटीस आहे, त्यांना त्रास झाला का द्यावं लागतं. चंदू दादा, ते फ्रीज मधलं औषध आणा ना पटकन. मी काय म्हणतो, गाडी काढायची, हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. अरे नाही रे बाबा, शुगर लो झाली, ठीक आहे, होईल. मग मी साखर घेऊन येतो. हा जा. नंदाई, नंदाई औषध औषध लवकर आण. काही हा. औषध. ही कुठली बॉटल आहे? रुद्र भाऊजी, ते समरचं औषध आहे. हो, त्यालाही डायबिटीस आहे ना. समरला डायबिटीस आहे? नाही नाही, पण असं कुठलंही औषध नाही देऊ शकत. नंदाई, तुला बरं वाटतंय? ते साखर घे. हा, ही साखर दे तुला. नाही आजी. नंदा हा खा. नंदाई, बरं वाटतंय नंदी? तू एक काम कर, तू चल आज. ए पुष्पा, तिला आत घ्या रे. चल तिला. नाही, तू आज चल. कर, आराम कर. सावकाश. घे. पुष्पा, काय म्हणाले डॉक्टर? वेळेवर नाश्ता करून गोळ्या घेतल्या नाहीत म्हणून त्रास झालाय. काय नंदा हे? का तू अशी तब्येतीची हेळसांड करतेस? तसं नाही हो, पण गौरी गेल्याने एकदम भरूनच आलं, त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. या अगं नंदा, ती चांगल्या गोष्टीसाठीच गेली आहे की नाही बाहेर, आणि 2 दिवसात परत येतेच आहे ना. नंदाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तसंही रोहित भाऊजी आहेत ना गौरी सोबत. नंदाई, तू झोप आता, आराम कर जरा. चल. चंदू दादा, ते फ्रीज मधलं औषध आणा ना पटकन. ही कुठली बॉटल आहे? रुद्र भाऊजी, ते समरचं औषध आहे. हो, त्यालाही डायबिटीस आहे ना. समर जर डायबिटीसचं औषध घेतोय तर तो इतकं गोड कसं खात होता? हा पुष्पा, बोल. काय झालं? काय बोलला तो? कुठे पोचले?
अरे भाई त्याने फोन कट केलाय आणि मी कॉल बॅक करतो तो लागतही नाहीये. काय? हो, आणि मी लोकेशन ट्रेस करत होतो, ते एअरपोर्ट रोडला कन्फर्म नाहीयेत. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो यार, मी तुला लोकेशन शेअर केलंय, एकदा चेक कर ना. मिळालं? हा मिळालं. भाई मला खूप डेंजर वाईब देत आहेत. गौरीजी सुखरूप असतील ना? पुष्पा, त्याला आपला डाऊट आला असणार. मला लवकरात लवकर गौरीजींपर्यंत पोहोचायला पाहिजे. चल. ठीक आहे. समर, नक्की कुठे जातो आपण? एक्सपोला. पण मग एअरपोर्टला का नाही गेलो? आणि तुला आता फोन आला होता ना गाडी थांबवायला म्हणून. प्लीज गाडी थांबव. आम्हाला रुद्रेशी बोलायचं. गाडी नाही थांबणार. समर, गाडी थांबव प्लीज. समर सर, प्लीज माझं ऐका ना. ए गप्पे, मला सांगितलं ना एकदा गाडी नाही थांबणार. एक्सपोला जायचंय, उशीर होतोय. आणि आता हे सगळं मी ठरवणार. त्यामुळे तुम्ही तुमची तोंड बंद ठेवा. समर, असं नको करू प्लीज. गाडी थांबव. अरे कशी थांबू गाडी? तिकडे प्रोडक्ट दाखवलंय आपण, त्यांना सगळ्यांना आवडलंय. मग ते डिलिव्हरी केले पाहिजे. आणि वेळ डिलिव्हरी केली नाही ना तर पैसे कसे मिळणार? पैसे पाहिजे ना, बंद पडा ना आता जरा. हे बघा, आम्हाला नाही जायचं एक्सपोला. आम्हाला नाही जायचं एक्सपोला. लग्नाला आलंय माझ्या. पर्याय नाही आता तुमच्या दोघांकडे. एक्सपोला जावंच लागणार. अरे पण कसं जाणार? रस्ता नाहीये, फ्लाईट मिस होईल आपली. समर, तू ऐक ना माझं. अरे माझे रस्ते मीच ठरवतो, कळलं का? कसं जायचं, कुठे जायचं, फ्लाईटनी जायचं, रोडनी जायचं, कधी जायचं, कोणाला घेऊन जायचं, कोणाला विकायचं, हे मीच ठरवतो. रुद्र, हा कुठून आला? मामा, उडवा त्याला. समर. हो साहेब, जीव जाईल का त्यांचा? मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा. जितके पैसे पाहिजे ना तितके सांगा, सगळे मिळतील. उडवा त्याला. समर, काय करतोयस तू? प्लीज ऐक माझं. प्लीज गाडी थांबव. तोंड उघडलं ना इथंच काढ ना. अरे रुद्र, काय झालं एवढं घाईत आलास? काही राहिलंय का? तुला काय वाटलं समर? सॉरी. श्रीकांत, जॉनी, लबाड, लंपट, नीच, खोटारडा, नक्की कुठल्या नावाने हाक मारायची तुला? काय बोलतोयस तू? अच्छा, आठवत नाहीये? प्रतीक सिसोदिया, जॉनी परेरा, टिया सैफ,
आता तरी आठवलं ना? हे अजून नाही आठवत आहे. अच्छा, म्हणजे तुला कळलंय तर. रुद्र, काय करणार तो गौरीजींसोबत? करायला जात होतो. बिझनेस. कसला बिझनेस? तुला काय करायचं आहे? सोड मला. ऐक माझा रुद्र, सोड. मला जायचंय. क्लायंट माझी वाट बघतोय. प्रोडक्ट घेऊन जायचंय मला. कोण क्लायंट? कसलं प्रोडक्ट? रुद्र, तू विचारतोयस का? भाऊ आहेस तू माझा. अरे कसला भाऊ? मी विचारतोय तसं उत्तर दे. काय करणार होतास गौरीजींसोबत? विकणार होतं तिला. या मेडला परदेशात घेऊन विकला ना की त्या बदल्यात भरपूर पैसे मिळतात मला. आता शिस्तीत माझ्या वाटेतून बाजूला हो. तुम्ही माझ्यापासून पण हे लपवून ठेवलं? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती गौरीची. तुम्हाला माहिती ना मला लपवाछपवी केलेली आवडत नाही, तरी तुम्ही अशा वागला. बिट्टी, पार्टनर, तुला माहितीये तुझ्या आईने काय केलंय? रुद्र, अरे चर्चा कशाला करतोयस तू? तिला ते लेटर वाचू दे, म्हणजे सगळं कळेल. हे गौरी, वाच तू, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. मला वाचता येत नाहीये. द्या, मी वाचतो. नाही, नको. खरं तर माझं चुकलं. मी सगळं आधीच सांगायला होतं. पण गौरीजी, तुम्ही आधीच कसं सांगणार? पत्र आत्ता आलंय ना, तुम्हाला कुठे माहिती होतं? म्हणजे तुम्हाला पत्र मिळालंच नाही तर तुम्हाला कळणार तरी कसं की ऑर्डर मिळाली ते? रुद्र, काय आहे सगळं आत्ताच सांगून टाकलंस तू? हो ना यार, थोडी मजा केली असती ना. मजा कसली करतोयस? रडू येते त्यांना. गौरीजींना रडवणं असं बरोबर नाही. आणि तुमचं पण काय, लगेच डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. घाबरू नका, खूप मोठी ऑर्डर मिळाली तुम्हाला. अभिनंदन तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन गौरीजी, मोठी ऑर्डर आहे. अभिनंदन. अभिनंदन.
कॉंग्रॅच्युलेशन्स गौरी. गौरीजी, ही खूप मोठी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर तुम्हाला आठवड्याभरात पूर्ण करायची आहे. त्यामुळे चला कामाला लागा. हा बिझनेस आपल्यासाठी खूप मोठा माइलस्टोन असेल. गौरी, आता थांबायचं नाही. रोहित, आता थांबून चालणारच नाही. मोठी ऑर्डर मिळाली आणि ती कमी वेळेत पूर्ण करायची आहे, त्यामुळे जोमाने कामाला लागा. हो, अगदी जोमाने काम करूया. दिवस रात्र एक करूया, पण ही ऑर्डर पूर्ण करूया. काय रोहित, हे बघ, ऑर्डर मोठी आहे. ती ऑर्डर पूर्ण होत नाही तोपर्यंत तू ऑफिस मध्ये यायचं नाही. ये सुट्ट्या. नाही, नको बाबा, मी दोन्हीही करीन. कसं आहे, बिझनेस माझा पॅशन असला तरी ऑफिस मधलं काम माझं कर्तव्य आहे. मी दोन्हीही करीन. आणि तसंही मला सवलती घेऊन यश नाही मिळवायचं आता. पैठणकर शोभतोस. तुला या बिझनेस मध्ये नक्की यश मिळेल, मला खात्री आहे. आपण रुद्र सरांना फारच चुकीचं समजलं होतं. हो ना, बरं झालं विश्वप्पाने आपल्याला खरं सांगितलं. पण या सगळ्या मागे नक्की कोण असेल? त्या विश्वप्पाला हे कुणी करायला सांगितलं असेल? रुद्र सर आलेत. आपल्या इगतपुरीच्या प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशन कंप्लीट झालं? हो सर. सर आपल्यावर चिडले तर नसतील ना? चिडू शकतात, त्यांचं चिडणं साहजिकच आहे. रुद्र सर, तुम्ही आमच्यावर चिडलात का? नाही, खर तर आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवायला नको होता. आमचं चुकलं सर. आम्हाला सर्वांना तुमची माफी मागायला हवी होती. सर, आम्हाला खूप गिल्टी फील होत आहे. सॉरी सर. इट्स ओके. माझ्याविषयी ज्या पद्धतीने अफवा पसरवल्या गेल्या, माझ्यावर जे आरोप झाले, त्यानुसार तुम्हाला माझ्याविषयी शंका येणं साहजिकच होतं. जर गौरीजी माझ्या पाठीशी उभ्या नसत्या तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. अगदी माझ्या घरच्या माणसांनी, जिथे आमच्या घरच्या मेडला माझ्यावर विश्वास होता, जर तोच विश्वास तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर ठेवला असता तर माझी लढाई आणखी सोपी झाली असती. बट इट्स ओके. मीच तुमचा विश्वास कमवायला कमी पडलो. पण यापुढे मी असं काम करेन जेणेकरून माझ्या एम्प्लॉईजचा माझ्यावर ठामपणे विश्वास असेल. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, पैठणकर ग्रुप हा फक्त रुद्र पैठणकरचा नाही.